विविध विटॅमिन्स मिनरलचे सप्लिमेंट म्हणून आपण विविध गोळ्या घेत असतो. पण ह्या गोळ्या जर आपल्याला घ्यायच्या नसतील तर त्यासाठी आपण आहारामधनं ह्या सप्लिमेंटची गरज कशी भागवू शकतो. तर विटॅमिन डी आपलं हाडं आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचं आहे. हे गाईचं दूध, अंडी, आपलं सोयाबीनचं मिल्क म्हणजे सोया मिल्क, बदामपासून बनवण्यात येणार अल्मंड मिल्क यापासून मिळतात. झिंक आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि चांगल्या आरोग्यासाठी झिंक गरजेचं आहे. तर झिंक आपल्याला चना, भोपळा, त्यानंतर काजू, मटकी यामधनं मिळणार आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्याला हे ब्रेनचं फंक्शनिंग व्यवस्थित राहण्यासाठी, त्वचा ग्लोविंग राहण्यासाठी आणि हार्मोन व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी गरजेचं आहे. तर हे चिया सीड्स असेल, जवस असेल, अक्रोड असेल किंवा जवसाचं तेल असेल यामधनं मिळतात. विटॅमिन सी आपली त्वचा ग्लोविंग बनवते, कोलायजन प्रोडक्शन वाढवते. हे किवी असेल, त्यानंतर ढोबळी मिरची असेल, स्ट्रॉबेरी असेल किंवा ब्रोकोली असेल यामधनं आपल्याला मिळत असतं. अँटी इन्फ्लामेटरी मध्ये म्हणजेच आपल्या शरीराची सुजन कमी करणारे जे काही घटक आहेत तर ते आपलं गट हेल्थ म्हणजेच आपल्या आतड्याचं आरोग्य, पचन व्यवस्थित ठेवते आणि जॉईंट म्हणजेच विविध सांध्यांची मजबूतीसाठी ते गरजेचं असतं. तर हे आपल्याला हळद असेल, अननस असेल, ब्लूबेरीज, अद्रक यामधनं मिळणार आहे. विटॅमिन B9, फोलिक ऍसिड किंवा फोलेट हे हार्मोनल इम्बॅलन्स रोखते, हार्मोनचे बॅलन्स ठेवते, सेल रिपेअर करण्यामध्ये हे उपयोगी ठरत असते. तर हे विविध प्रकारच्या डाळी असतील त्यामधनं मिळतं. ॲव्होकॅडो या फळापासून मिळतं, पालक, शतावरी यापासून मिळत असतं. तर याचं सेवन आपण केलं पाहिजे.